बघा, समजा तुमचा स्मार्टफोन अचानक खूप स्लो झालाय, बॅटरी भराभर उतरतीये आणि तो सारखा हँग होतोय. अशा वेळी आपण काय करतो? आपण स्क्रीन पुसतो किंवा नवीन कव्हर लावतो किंवा कदाचित रागाने तो फोन बाजूला फेकून देतो. नक्कीच, आपण सगळेच असं करतो. हो ना. पण खरं तर प्रॉब्लेम तिथे नसतोच. प्रॉब्लेम असतो तो बॅकग्राऊंडला सुरू असलेल्या 50 वेगवेगळ्या ॲप्समध्ये, जे आपली सगळी मेमरी आणि एनर्जी शोषून घेत असतात. बरोबर. आणि मला वाटतं आजकाल आपलं मन आणि आपली मनःशांती शोधण्याची धडपड अगदी यात स्मार्टफोनसारखी झाली आहे. आपण बाहेरून सगळं छान दिसण्याचा प्रयत्न करतो, बाहेरच्या जगात सुख शोधतो, पण आतल्या गोंधळाकडे आपलं लक्षच नसतं. अगदी तंतोतंत जुळणारं रूपक आहे. म्हणजे आपण भौतिक सुखांमध्ये किंवा लोकांच्या मान्यतेमध्ये आपला स्क्रीन पुसण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी बरोबर. म्हणूनच या आतल्या गोंधळातून बाहेर पडण्याचा एक अत्यंत तर्कशुद्ध मार्ग आज आपण या सखोल चर्चेत उलगडणार आहोत. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया आणि त्यासाठी आज आपण आधार घेणार आहोत एका अत्यंत शक्तिशाली आणि क्रांतिकारी सूत्राचा. ते सूत्र म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं द बुद्धा अँड हिज धम्म हे पुस्तक. आता आज आपली ही सखोल चर्चा केवळ एका विशिष्ट धर्माचा किंवा पुस्तकाचा वरवरचा अभ्यास नाहीये बरं का. नाही, अजिबात नाही. तर हा एक प्रत्यक्ष जीवन जगण्याचा मार्ग कसा आहे, म्हणजे आपल्या रोजच्या ताणतणावावरचं ते एक प्रॅक्टिकल मॅन्युअल कसं आहे, हे आपण आज समजून घेणार आहोत. हो, कारण जेव्हा आपण डॉक्टर आंबेडकरांच्या या ग्रंथाकडे पाहतो तेव्हा लक्षात येतं की त्यांनी बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा जो अन्वयार्थ लावला आहे तो पारंपरिक विचारांना पूर्णपणे छेद देणारा आहे. म्हणजे कसं? म्हणजे बघा, आपण नेहमी परंपरेच्या चष्म्यातून धर्माकडे पाहतो, जिथे चमत्कार असतात, आंधळी श्रद्धा असते आणि न पाहिलेल्या जगाची म्हणजे स्वर्गाची वगैरे भीती असते. हो, ते तर आहे. पण या ग्रंथात मांडलेला दृष्टिकोन आपल्याला या सर्व गोष्टींच्या पलीकडे घेऊन जातो. त्यांनी बौद्ध धर्माकडे अंधश्रद्धा म्हणून अजिबात पाहिलं नाही, तर एक अत्यंत तर्कशुद्ध तत्वज्ञान म्हणजेच रॅशनल फिलॉसॉफी म्हणून स्वीकारलं. पण एक मिनिट, इथेच हा विषय अधिक रंजक बनतो, कारण यात एक व्यावहारिक अडचण आहे. कोणती? सामान्य माणसाला कर्मकांड आवडतं का? कारण त्यात एक प्रकारचा आधार वाटतो. मंदिरात जाऊन नारळ फोडणं किंवा नवस करणं खूप सोपं आहे. बरोबर. जर आपण धर्मातून सर्व कर्मकांडे, सगळे विधी बाजूला काढले आणि केवळ नीतिमत्तेवर आधारित विचार मांडला, तर तो माणसाला कसा बांधून ठेवेल? हा विचार खरंच प्रॅक्टिकल आहे का? हा अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे पारंपरिक धर्मात कर्मकांडे माणसाला का बांधून ठेवतात? कारण ती खरंच सोपी असतात. हो ना. की तुमची जबाबदारी संपली. मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर हे एक प्रकारचं आउटसोर्सिंग आहे. बापरे, आउटसोर्सिंग. हो, आपण आपली नैतिक जबाबदारी एका विधीवर सोपवतो आणि मोकळे होतो. पण जेव्हा डॉक्टर आंबेडकर कर्मकांडे बाजूला काढून केवळ नीतिमत्तेवर म्हणजे मॉरॅलिटीवर लक्ष केंद्रित करतात, तेव्हा तिथे कोणतीही पळवाट उरत नाही. म्हणजे देवाला किंवा कुठल्याही अदृश्य शक्तीला मध्ये न आणता माणूस म्हणून आपली जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागते. अगदी तेच. परंपरेवर आंधळा विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या विवेकाने आणि तर्काने गोष्टी पारखून घेणं हाच या तर्कशुद्ध तत्वज्ञानाचा खरा पाया आहे. कर्मकांडे माणसाला एका चक्रात अडकून ठेवतात आणि विचार करण्यापासून थांबवतात. याउलट नीतिमत्ता माणसाला स्वतंत्रपणे विचार करायला शिकवते. अरे वा. डॉक्टर आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे की बुद्धांचा मार्ग हा ईश्वराचा किंवा आत्म्याचा शोध घेणारा नाहीये, तर तो मानवाचा मानवाशी असलेला संबंध कसा असावा हे ठरवणारा आहे. म्हणजे प्रत्येक कृती करताना हे दुसऱ्यासाठी आणि माझ्यासाठी योग्य आहे की अयोग्य, हा प्रश्न स्वतःला विचारणे. बरोबर. आणि हे कर्मकांडापेक्षा खूप अवघड आहे, पण तितकंच परिवर्तनवादी सुद्धा आहे. हे ऐकायला खूप क्रांतिकारी वाटते, कारण आपण अनेकदा पाहतो की लोक प्रार्थनास्थळात अत्यंत नम्र असतात, पण बाहेर आल्यावर त्यांचं वागणं पूर्णपणे वेगळं असतं. हो, नेहमीच बघतो आपण हे. कारण त्यांचा धर्म त्या वास्तूंपुरता आणि त्या विधींपुरता मर्यादित झालेला असतो. म्हणजे नीतिमत्ता ही काही बाहेरून लादलेली नियमावली नाही, तर ती आतून आलेली जाणीव असायला हवी. नक्कीच. आणि बुद्ध हे पहिले विचारवंत होते ज्यांनी सांगितलं की माझ्यावर विश्वास ठेवू नका, कारण मी सांगतोय, तर स्वतःच्या अनुभवाच्या कसोटीवर ते तपासून पहा. क्या बात आहे. डॉक्टर आंबेडकरांना हाच वैज्ञानिक दृष्टिकोन अपेक्षित होता, ज्याला आपण प्रज्ञा म्हणतो. जेव्हा आपण कुठल्याही अंधश्रद्धेशिवाय जगण्याकडे पाहतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने वास्तववादी बनतो. तर मग या सगळ्याचा अर्थ काय होतो?
म्हणजे इथे माझा पुढचा प्रश्न उभा राहतो. विचारा ना. हे सगळं तत्वज्ञान म्हणून खूप भारी वाटतं, पण प्रत्यक्ष आयुष्यात याचा वापर कसा करायचा? आपण सगळेच रोजच्या जगण्यात इतके गुंतलेले असतो. हां, ऑफिसचा ताण, डेडलाईन्स. हो, आणि आर्थिक चिंता, नातेसंबंधांमधले ताणतणाव. अशावेळी नीतिमत्ता आणि तर्कशुद्ध विचार हे शब्द थोडे पुस्तकी वाटू लागतात. हे अगदी साहजिक आहे. मला वाटतं आपण बुद्धांचे मूळ विचार आणि त्यांनी दिलेला तो प्रत्यक्ष आराखडा समजून घेतला पाहिजे. मूळ स्रोतामध्ये 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग यांचा उल्लेख आहे, पण हे प्रॅक्टिकली काम कसं करतं? आता हे बघा, हा जो आराखडा आहे तो कोणत्याही आधुनिक कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणजे CBT पेक्षा कमी नाही. म्हणजे सायकॉलॉजीशी याचा संबंध आहे? अगदी जवळचा संबंध आहे. 4 आर्य सत्ये म्हणजे एक प्रकारे आजाराचे निदान आणि उपचाराची अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धत आहे. पहिले सत्य आहे की जगात दुःख आहे. हे ऐकायला थोडं निराशावादी नाही वाटत? वाटतं, पण तसं नाहीये. आपण नेहमी दुःखापासून पळण्याचा प्रयत्न करतो. आपण स्वतःला सोशल मीडियात किंवा मनोरंजनात बुडवून दुःखाकडे दुर्लक्ष करतो. पण बुद्ध सांगतात, आधी वास्तव स्वीकारा. जगात दुःख, असमाधान आणि ताणतणाव आहे हे मान्य करणे ही उपचाराची पहिली पायरी आहे. म्हणजे आजारी असल्याचं मान्य केल्याशिवाय डॉक्टरकडे जाण्यात अर्थ नसतो, तसंच काहीसं. अगदी तसंच. दुसरे सत्य आहे त्या दुःखाचे कारण आहे, आणि ते कारण म्हणजे आपली न संपणारी तृष्णा, आसक्ती आणि अज्ञान. म्हणजे अपेक्षा. हो, जेव्हा आपण मला हे हवंच किंवा माझ्या मनासारखंच घडायला हवं या विचारात अडकतो, तेव्हा मेंदूत ताण निर्माण होतो. तिसरं सत्य सांगते की यावर उपाय आहे, दुःख थांबू शकते. आणि चौथं सत्य? चौथं सत्य म्हणजे तो उपाय जो आहे अष्टांगिक मार्ग किंवा 8 फोल्ड पाथ. पण मला सांगा, हे अष्टांगिक मार्ग प्रकरण नेमकं काय आहे? म्हणजे मला ऑफिसमध्ये माझ्या बॉसचा भयंकर राग आलाय किंवा ट्रॅफिकमध्ये कोणीतरी गाडी आडवी घातलीये, तेव्हा हा मार्ग मला कसा मदत करेल? उत्तम उदाहरण आहे. या मार्गातले 2 अत्यंत महत्त्वाचे घटक आपण इथे पाहूया: सम्यक दृष्टी आणि सम्यक स्मृती. ओके. जेव्हा बॉस तुम्हाला ओरडतो तेव्हा पहिली प्रतिक्रिया काय असते? तो मला मुद्दाम टार्गेट करतोय किंवा माझा अपमान झालाय. ही तुमची वैयक्तिक दृष्टी झाली. पण सम्यक दृष्टी तुम्हाला परिस्थितीकडे तटस्थपणे पाहायला शिकवते. म्हणजे स्वतःला त्यातून थोडं बाजूला काढायचं. हो, कदाचित बॉसवर वरून काहीतरी प्रेशर असेल किंवा कामात खरंच चूक झाली असेल. घटनेकडे भावनांची भेसळ न करता पाहणे म्हणजे सम्यक दृष्टी. राईट. आणि सम्यक स्मृती म्हणजे आजकाल ज्याला आपण माइंडफुलनेस म्हणतो तेच का? होय, पण हजारो वर्षांपूर्वी अधिक प्रगल्भ स्वरूपात मांडलेलं. सम्यक स्मृती म्हणजे जागरूकता. जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी फक्त स्वतःला सांगणे की मला आता राग येत आहे. फक्त एवढंच? हो. या एका छोट्याशा जाणीवेमुळे तुमच्या मेंदूतील ॲमिग्डाला, जो रागावर नियंत्रण ठेवतो, आणि तुमचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, जो तर्कसिद्ध विचार करतो, यांच्यात एक पॉज किंवा थांबा निर्माण होतो. अरे वा. हीच ती शिस्त आहे. भावना दाबून टाकणे नव्हे, तर त्या भावनांकडे त्रयस्थपणे पाहणे. कमाल आहे. म्हणजे आजकाल मोठ्या कंपन्या ज्या माइंडफुलनेसच्या वर्कशॉप्सवर हजारो रुपये खर्च करतात, ते तंत्र हजारो वर्षांपासून आपल्याकडे मोफत उपलब्ध आहे. हे तंत्र माणसाला वर्तमानात आणतं. आणि म्हणूनच बुद्धांनी सांगितलेला मध्यम मार्ग इथे महत्वाचा ठरतो. मध्यम मार्ग म्हणजे 2 टोकांच्या मधून जाणारा रस्ता. पण आजचं जग हे टोकाचं जग आहे ना. एकतर लोक पूर्णपणे हसल कल्चरमध्ये अडकतात किंवा मग सगळंच सोडून मला हिमालयात जायचंय अशा गोष्टी करतात. इथे मध्यम मार्ग कसा शोधायचा? मध्यम मार्ग म्हणजे पळून जाणं नव्हे. आजच्या भाषेत सांगायचं तर वर्क लाईफ बॅलन्स राखणे हा मध्यम मार्गाचाच एक भाग आहे. बरोबर. शरीराला जेवढी गरज आहे तेवढेच अन्न घेणं, मनाला जेवढी गरज आहे तेवढीच विश्रांती देणं, आणि महत्वाकांक्षी असलं तरी त्या महत्वाकांक्षेचा गुलाम न होणं. यामुळे आयुष्यातला अनावश्यक ताण आणि बर्नआउट कमी होतो. हे खरंच दैनंदिन ताणतणाव कमी करण्यासाठी एक अत्यंत प्रॅक्टिकल टूलकिट आहे. पण आता आपण एका वेगळ्या वळणावर आलो आहोत. हे सगळं ऐकायला खूप छान आणि लॉजिकल वाटतं. वैयक्तिक ताण कमी करण्यासाठी हा मार्ग उत्तम आहे. पण जेव्हा आपण डॉक्टर आंबेडकरांच्या या दृष्टिकोनाबद्दल विचार करतो, तेव्हा मला एक मोठा विरोधाभास दिसतो. कोणता विरोधाभास? जर एखाद्या माणसाला समाजाने माणूस म्हणूनच मानलं नसेल, त्याला पावलोपावली अपमानित केले जात असेल, तर त्याच्यासाठी हा माइंडफुलनेस काय कामाचा?
भुकेल्या आणि अपमानित माणसाला तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित कर असं सांगून चालणार आहे का? जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर हाच तो सर्वात महत्वाचा दुवा आहे जो डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत अचूकपणे ओळखला होता. म्हणजे म्हणूनच त्यांचे द बुद्धा अँड हिज धम्म हे केवळ वैयक्तिक शांती मिळवून देणारे एक आध्यात्मिक पुस्तक उरत नाही, तर तो एक जळजळीत सामाजिक आणि राजकीय जाहीरनामा बनतो. अरे वा. त्यांनी हा मार्ग केवळ स्वतःचा स्ट्रेस कमी करण्यासाठी निवडला नव्हता. त्यांची प्रेरणा याहून खूप मोठी होती. हा मार्ग संपूर्ण समाजाची रचना मुळापासून बदलण्याची ताकद ठेवतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की वैयक्तिक शांती आणि सामाजिक समानता या दोन्ही गोष्टी वेगळ्या नसून एकमेकांशी जोडलेल्या आहेत. 100%. जोपर्यंत समाजात समता आणि सन्मान प्रस्थापित होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं सामाजिक शांती मिळणे अशक्य आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या वैयक्तिक धर्मांतरामागील ऐतिहासिक प्रेरणा आपण समजून घेतली पाहिजे. हो, ती खूप महत्वाची आहे. त्यांनी ऑक्टोबर 1956 मध्ये लाखो अनुयायांसोबत स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार का केला? कारण पारंपरिक धर्माने जी उतरंड निर्माण केली होती ती जन्मजात होती. म्हणजे जातीव्यवस्था. हे तुमच्या जन्मावरून ठरत होते. ही एक प्रकारची स्ट्रक्चरल व्हायोलन्स किंवा संस्थात्मक हिंसा होती. अशा वातावरणात माणसाचा मानसिक कोंडमारा होणे साहजिक आहे. हो, कारण जर समाज सतत सांगत असेल की तुम्ही कमी दर्जाचे आहात, तर तो न्यूनगंड माणसाच्या आत खोलवर रुजतो. मग तिथे कोणतीही थेरपी कामी येत नाही, कारण प्रॉब्लेम व्यक्तीच्या आत नसून त्या समाज व्यवस्थेत असतो. अगदी बरोबर. म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांना एक असा मार्ग हवा होता जो माणसाला समानता, शांती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सन्मान देईल, ज्याला आपण डिग्निटी म्हणतो. सन्मान हा शब्द खूप ताकदीचा आहे. हो ना? बौद्ध धर्मात जन्म नव्हे तर तुमचे कर्म आणि तुमची नीतिमत्ता तुमची ओळख ठरवते. या एका वैचारिक बदलामुळे किती मोठा मानसिक आणि सामाजिक भूकंप झाला असेल याची कल्पना करा. खरंच? त्यांनी समाजातील सर्वात तळागाळातील माणसाला हे शिकवलं की तू कोणापेक्षाही कमी नाहीस. तुझा जन्म केवळ दुःख भोगण्यासाठी किंवा इतरांची सेवा करण्यासाठी झालेला नाही. तू तुझ्या प्रज्ञेने सर्वोच्च अवस्था प्राप्त करू शकतोस. बापरे, हे खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. म्हणजे ही केवळ एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाण्याची प्रक्रिया नव्हती. नाही, अजिबात नाही. ती माणसाला त्याची हरवलेली ओळख आणि गहाण ठेवलेला स्वाभिमान परत मिळवून देण्याची प्रक्रिया होती. जगाच्या इतिहासात अशी शांततामय, रक्तहीन पण अत्यंत खोलवर परिणाम करणारी वैचारिक क्रांती क्वचितच पाहायला मिळते. आणि या क्रांतीचे मुख्य अस्त्र काय होते? तर तेच ज्याबद्दल आपण मगाशी बोलत होतो, तर्कशुद्ध विचार आणि नीतिमत्ता. त्यांच्या तत्वज्ञानातून मिळणारी आंतरिक शांती ही निष्क्रिय नाहीये, ती अत्यंत सक्रिय आहे. लोकांना वाटतं की अध्यात्म म्हणजे डोळे मिटून स्वस्थ बसणे आणि अन्यायाकडे दुर्लक्ष करणे. हो, असाच गैरसमज असतो. पण डॉक्टर आंबेडकरांचा बुद्ध असा नाहीये. तो प्रज्ञावान आणि करुणावान आहे. जेव्हा तुमचे मन शांत असते तेव्हाच तुम्ही समाजातील अन्यायाविरुद्ध अधिक स्पष्टपणे आणि तर्कशुद्धपणे लढू शकता. म्हणजेच संतापाने किंवा भावनेच्या आहारी जाऊन लढलेली लढाई अनेकदा भरकटते, पण शांत मनाने नीतिमत्तेच्या आधारावर केलेली क्रांती ही कायमस्वरूपी असते. तंतोतंत. रागातून केवळ विध्वंस होतो, पण शांत आणि तर्कशुद्ध मनातून नवनिर्माण होतं. डॉक्टर आंबेडकरांनी स्वतःच्या आयुष्यात हाच मध्यम मार्ग वापरून एवढं मोठं कार्य उभे केलंय. बरोबर. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाच्या प्रशासकीय रचनेत समता आणली आणि या ग्रंथाच्या माध्यमातून माणसाच्या मनामध्ये समता रुजवली. हे दोन्ही मार्ग एकमेकांना पूरक आहेत. हे सगळं ऐकल्यानंतर मनःशांती या शब्दाचा अर्थच पूर्णपणे बदलून जातो. आपण नेहमी ताणतणाव कमी करण्यासाठी बाहेरच्या उपायांवर अवलंबून राहतो. पण स्वतःच्या विचारांमध्ये स्पष्टता आणून तर्काचा आधार घेऊन आपण केवळ स्वतःचेच नाही तर आजूबाजूच्या जगाचेही चित्र बदलू शकतो. नक्कीच. ज्यांना खऱ्या अर्थाने आंतरिक शांती हवी आहे त्यांच्यासाठी बुद्धांचा हा रॅशनल मार्ग समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण शेवटी समाधानाची उत्तरे महागड्या वर्कशॉप्समध्ये नसून ती आपल्या आतच दडलेली आहेत. हे अगदी खरं आहे. पण हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण करतो. आपण या चर्चेच्या शेवटी एका अशा प्रश्नावर आलो आहोत जो थोडा अस्वस्थ करणारा आहे. कोणता प्रश्न? आपण आत्तापर्यंत डॉक्टर आंबेडकरांच्या तत्वज्ञानावर आणि सामाजिक क्रांतीवर सविस्तर चर्चा केली. आपण पाहिलं की यातून माणसाला समानता कशी मिळते.
पण कागदावरचे तत्वज्ञान आणि प्रत्यक्ष रस्त्यावरचे वास्तव यात नेहमीच एक मोठी दरी असते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की तत्वज्ञान कितीही उच्च असलं तरी प्रत्यक्ष आयुष्य जगताना वेगळेच चटके बसतात? नक्कीच. जेव्हा आपण हे सर्व तत्वज्ञान घेऊन प्रत्यक्ष समाजात जगण्यासाठी घराबाहेर पडतो, तेव्हा समाज खरंच इतका शांत आणि समतावादी असतो का? नाही, अजिबात नाही. जर तत्वज्ञानातून समानता मिळत असेल तर मग प्रत्यक्ष आयुष्यातील कठोर वास्तवाचे, पदोपदी मिळणाऱ्या दुजाभावाचे काय? ज्या महामानवाने हे सर्व तत्वज्ञान मांडले त्या डॉक्टर आंबेडकरांना स्वतःला त्यांच्या आयुष्यात कोणत्या भयंकर सामाजिक वास्तवाचा सामना करावा लागला असेल? हा प्रश्न खरंच काळजाला भिडणारा आणि विचार करायला लावणारा आहे. कारण आपण पुस्तकातले विचार वाचून कितीही भारावून गेलो तरी जेव्हा आपण प्रत्यक्ष रस्त्यावर उतरतो तेव्हा समाजाचे खरे आणि विद्रूप चेहरे समोर येतात. हो ना. डॉक्टर आंबेडकरांचा हा प्रवास केवळ एका आध्यात्मिक तत्वज्ञानावर थांबत नाही. त्यांना स्वतःला ह्या कठोर वास्तवाचे अत्यंत जळजळीत चटके बसले होते. उच्च शिक्षण घेऊनही त्यांना ज्या अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागले ते वाचून आजच्या काळातही अंगावर शहारे येतात. आणि ते समजून घेण्यासाठी त्यांचे स्वतःचे अनुभव ऐकण्यास सर्वात महत्त्वाचे ठरेल. त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील या वेदनादायक घटना वेटिंग फॉर अ व्हिसा या अत्यंत गाजलेल्या लेखनात मांडल्या आहेत. बरोबर. तो अनुभव केवळ त्यांच्या एकाचा नाही तर हजारो वर्षांपासून अन्याय सहन करत आलेल्या एका मोठ्या समाजबांधवांचा आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण केवळ तत्वज्ञानावर थांबणार नाही आहोत. या सखोल चर्चेच्या पुढच्या भागात आपण याच वेटिंग फॉर अ व्हिसामधील खऱ्या घटनांचा वेध घेणार आहोत. त्या घटना ज्या वाचल्यानंतर माणसाला स्वतःच्याच आत डोकावून पाहायला भाग पडतं. आजच्या या चर्चेतून आपण हे नक्कीच शिकलो की आतले बॅकग्राऊंड ॲप्स बंद केल्याशिवाय आपला गोंधळ संपणार नाही. नक्कीच. पण जेव्हा आपण हे शांत मन घेऊन बाहेरचं जग सामोरे जायला निघतो तेव्हा तिथे काय वाढून ठेवलेलं असतं? या एका अस्वस्थ पण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या सखोल चर्चेत. धन्यवाद. धन्यवाद. तोपर्यंत स्वतःच्या आतला आवाज ऐकत रहा आणि मुख्य म्हणजे तर्कशुद्ध विचार करायला विसरू नका.